नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट स्ट्रिक सुद्धा समजून घेणार आहोत आणि त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही MS सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. आणि तुम्हाला कालचा व्हिडिओ रिझनिंगचा व्हिडिओ समजला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका की तुम्हाला रिझनिंगचे पॅटर्न आणि प्रश्न समजत आहेत. तुमच्या कमेंट्समुळे मला प्रोत्साहन मिळते आणि असेच कमेंट करत राहा. आज सुद्धा आपण रिझनिंगचे काही प्रश्न बघणार आहोत आणि त्यानंतर मिक्स क्वेश्चन्स असणार आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. MS सेट 2024 एक्झाम यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आले आहेत पेपर 1 चा कम्प्लीट कोर्स, ज्यात लाईव्ह लेक्चर्स असतील, विकली टेस्ट सुद्धा असणार आहेत, सोबतच फुल सिलेबस नोट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा असणार आहेत. आणि 2000+ MCQ सिरीज आहेत आणि PYQ विथ सोल्युशन्स असणार आहेत. जर का तुम्हाला पेपर 1 मध्ये 80 पैकी 100 पैकी 80+ टार्गेट करायचं असेल तर हा कोर्स तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरेल. आणि याची फीज आहे 3000, पण डिस्काउंटमध्ये ते 2100 मध्ये मिळते आहे. जर का तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता आणि किंवा पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून मिळवू शकता. यासोबतच वेगळी अशी टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध असणार आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा हा कम्प्लीट कोर्स घेतला तर त्यातच तुम्हाला ते उत्तमच असणार आहे. आता आपण बघणार आहोत आजच्या रिझनिंग प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, नेक्स्ट टर्म आपल्याला सिरीजमध्ये मधला काढायचा आहे. रिझनिंग म्हटलं तर नंबर सिरीज, लेटर सिरीज असं सगळं रिलेशन असतं. आणि रिझनिंग म्हटलं तर कसं कॉमन रिलेशन काढावं लागतं किंवा ते कसे एकमेकांशी जुळले आहे किंवा ते आपल्याला शोधावं लागतं. तर ही जी नंबर सिरीज आहे त्यामध्ये पण असंच असणार आहे की ही जे दिलेले 4 लेटर्स आहेत ते एकमेकांना कसे जुळले आहे आणि यातलं काय रिलेशन आहे आणि त्या रिलेशनवरून आपल्याला पाचवा पाचवा लेटर काढायचा आहे. काय काढायचं? पाचवा लेटर काढायचा आहे. ठीक आहे. तर आता सांगा बघू. इथे बघा, -1 5 तर कितीचा डिफरन्स आहे? 6. हा, इथे आहे 10चा डिफरन्स. ठीक आहे. 5 15 आणि इथे आहे 15चा डिफरन्स, 14चा डिफरन्स. ठीक आहे. आता यामध्ये बघा, तर आता ही कसं झालं, ही ही झाली पहिली स्टेप, ही पहिला हे झालं. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला दुसरं हे करायचं आहे, म्हणजे जेणेकरून दुसरी लेअर करायची जेणेकरून आपल्याला उत्तर लवकर मिळेल. ठीक आहे. तर इथे आहे 4चा डिफरन्स आणि इथे पण आहे 4चा, म्हणजे खालचं जे आहे ते जे सेकंड लेअर सिरीज आहे त्यामध्ये 4चा डिफरन्स सगळीकडे असणार आहे. त्यामुळे 14 + 4 किती होतात? 18. आणि 18 + 29, 18 + 29 किती होतात? 47. किती होतात? 47. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 47 असणार आहे. बघा, अं, हे इथे बघा, ही ही आपली दिलेली सिरीज. त्यानंतर आपल्याला उत्तर काढायचं होतं. त्यानंतर आपण यामध्ये हे केलं, कितीनी वाढ झाली ते आपण हे केलं. आणि आणि आपण एखादी सिरीज जेव्हा बघतोय तेव्हा आपण हे बघायचं की ती वाढते आहे की कमी होत आहे, हो की नाही? जर का वाढत असेल तर आपल्याला इझिली आपण प्लस मायनस करू शकतो आणि कमी होत असेल तरी मायनस करू शकतो, हो की नाही? त्यानंतरच आपण सगळे स्क्वेअर, क्यूब किंवा डिवाइड, भागीला जाणारे किंवा ऑड, विषम, सम सगळं ते बघू शकतो. त्यानंतर पहिले तर मायनस प्लसच करायचं. आणि हेच याला मल्टिपल सिरीज सुद्धा म्हणतात. कारण याच्या नंतर आपण हे केलं, यामध्ये कधी कधी आपल्याला पुन्हा फोर्थ पण करावं लागते सिरीज, कारण यामध्ये पण डिफरन्स येतात कधी कधी. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे 47. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. हा, इथे आता लेटर सिरीज दिली आहे आणि या लेटर सिरीज मध्ये आपल्याला कसं करावं लागतं? लेटर सिरीज मध्ये इथे बघा, ए हा डी शी कनेक्टेड असणार आहे, डी हा एच शी कनेक्ट असणार आहे, HM शी आणि MS शी. त्यानंतर तो जो येईल तो S त्या याच्याशी कनेक्ट असणार आहे. या व्यतिरिक्त बी जो आहे मधला टर्म, तो मधल्या टर्मशीच कनेक्ट असणार आहे. जी हा M शी कनेक्ट असणार आहे, M हा T शी असणार आहे आणि T हा B शी असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर डी जो आहे तो के शी कनेक्ट असणार आहे, के हा एस शी असणार आहे, एस हा बी शी असणार आहे आणि बी हा एल शी असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. आता बघा, या ऑप्शन्समध्ये
एकतर पहिलं तुम्हाला आधी पहिला जो वर्ड आहे तो काढावा लागेल. मग ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही ऑप्शन्सनुसार ते ठरवू शकता की तुम्हाला शेवटचा वर्ड काढायचा आहे की मधला काढायचा आहे. आता मधला काढला तर इथे मधल्यामध्ये दोन हे आले आहे के, तर त्यामुळे आपण इथे अडकू येऊ शकतो. तर आपण शेवटचा पण आधी काढू शकतो, आधी पहिला काढल्यानंतर शेवटचा काढू शकतो. ठीक आहे. अशा आपण ट्रिक्स करायचं जर का तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर, नाहीतर मग तुम्ही करू शकता. ठीक आहे. यासाठी काय पाहिजे आता, यासाठी आपल्याला पाहिजे आहे नंबर सिरीज पार्ट, ज्याच्यामध्ये माहिती पाहिजे की कोण कोणाचं अपोजिट आहे, किंवा आता जसं एचं अपोजिट झेड, बीचं वाय, सीचं एक्स, डीचं डब्ल्यू, ईचं व्ही, एफचं यू, जीचं टी, एचचं एस, आयचं आर, जेचं क्यू, केचं पी, एलचं ओ, एमचं एन, हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे. आणि सोबतच यांचे जे नंबर्स आहे की ए ला पहिला आहे, एस ला 19 आहे, टी ला 20 आहे, तर आपल्याला हे माहित पाहिजे. आता हे पाठ कसं करायचं, थोडंफार असं करू शकतो आपण की 5, 10, 15, 20 आणि 25 हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. जसं की EJOTY, 5, 10, 15, 20 यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा वेगवेगळी टेक्निक पण आहे त्यात. बघा, तर आता मी काय करते, ही जी सिरीज आपल्याला दिली आहे तर त्यामध्ये पहिले तर मी त्यांचे नंबर्स लिहून घेते, जेणेकरून मला सहाय्य मिळेल, मला सोयीस्कर होईल. कारण कधी कधी नाही आपल्याला लक्षात राहत किंवा चुकतात पण ना. तर बघा इथे 4, आता आपण पहिलंच बघत आहोत, तर इथे आपण पहिल्या लेटरचं हे का करू. तर इथे 1, 4 केलेलं आहे, तर कितीचा डिफरन्स आलेला आहे, 3चा. इथे कितीचा आलेला आहे, 4चा. इथे किती आलेला आहे, 5चा. आणि इथे किती आलेला आहे, 6चा. तर म्हणजे काय येईल, 7चा डिफरन्स येणार आहे. तर 19 मध्ये 7 मिळवले तर कोणता लेटर येतो, 19. 19चा आहे एस. 1, 3, 6, 7 झेड. आपला काय येणार आहे, झेड येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता मिडल सिरीज घेणार आहोत. मिडल सिरीज मध्ये पहा, 2, 7, 13, 20 आणि परत 2 आलेला आहे. तर 2 नंतर म्हणजे बी आहे, तर 2 नंतर काय आलेलं आहे, 7 आलेलं आहे. म्हणजे यांनी 4 हे केलेलं आहे. ठीक आहे, 7 आलेलं आहे. परत मग आपण आता इथे 5 केले असतील, 13 आले. इथे 6 केले असतील म्हणजे 20 आलेलं आहे. आणि इथे आपल्याला 7 करावं लागेल, 20 आलेला इथे 7 करावं लागेल, जेव्हा येईल बी. ठीक आहे. त्यानंतर 7 नंतर 8 म्हणजे आपला येणार आहे के. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे लास्ट सिरीज, लास्ट लेटर, जी की आहे DKSBL. आता याच्या समोर काय असणार आहे, डी. डी नंतर के, डी, के. तर किती आले, 6. सातव्या शब्दाला आपण घेतलाय. ठीक आहे, 7. के नंतर एस, 4, 5, 6, 7, 8. 8व्याला घेतला एस, 8. त्यानंतर बी, 9. 9 आता म्हणजे 10. मग आपलं उत्तर काय असणार आहे, एल. बी नंतर काय घेतलेलं आहे, एल आलेला आहे बी नंतर, 10. हो ना, 10चा डिफरन्स असणार आहे ना याच्यामध्ये, त्यामुळे ते आलेलं आहे. झेड के. त्यानंतर आपल्याला लास्ट जे आहे ते आपल्याला काढायचं आहे, 4, 11, 19, 2 आणि 12. ठीक आहे. 2, 10, इथे 10चा डिफरन्स आहे, म्हणजे 11चा डिफरन्स आपल्याला आता मिळणार आहे असं मला वाटते. 3, 6, 9, 10, 11 म्हणजे आपलं ZKW असं उत्तर असू शकते. हं. बघा इथे ZKW उत्तर आहे. तर कधी कधी कसं असते की आपल्याला, मी ऑप्शन्स जे सांगितलं तुम्ही, तर एक तर पहिलं स्टार्टिंग काढावं लागते, किंवा मग तुम्ही नंतरचं पण काढू शकता, कारण ते तुम्हाला जास्त सोयीस्कर जाते जर का आपल्याला जास्त वेळ लागत असेल तर. हो की नाही. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, इथे वाराणसीचं कोड दिलेलं आहे आणि आपल्याला कोलकात्याचा कोड काढायचा. वाराणसीचा कोड यांनी हे दिलेला आहे, नंतर कोलकात्याचा काढायचा, आणि हे आहे ऑप्शन्स. तर बघा, अशा क्वेश्चनच्या वेळेस काय करायचं, तर वाराणसीचा कोडच्या खाली हे कोड लिहून घ्यायचं आणि याचे लिहायचे वरचे लेटर्स.
आणि काय होते, सोयीस्कर जाते आपल्याला कोड काढायला की कितीचा डिफरन्स आहे नेमका, हो की नाही. त्यानंतर मग आणि या दोन मध्ये जे रिलेशन निघणार किंवा या दोन मध्ये जे एकचा दोनचा डिफरन्स काढून त्यांनी हे कोड काढलेले असेल, तेच सेम कोड आपल्याला इथे मेन्शन करावं लागते, इथे वापरावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला कोड काढावे लागतात. ठीक आहे. आता इथे 2L आहेत, त्यामुळे कदाचित L असू शकते किंवा दुसरा पण असू शकते, पण पहिला लेटर नेहमीच काढायचा, पहिला आणि शेवटचा. त्यामुळे भरपूर हे होते. ठीक आहे. आता बघूया आपण ते कसं काढलेलं आहे. बघा, इथे वाराणसीचा मी कोड काढलेला आहे आणि वाराणसीचं कोड म्हणजे वाराणसीचे लेटर लिहून घेतलेले आहेत. त्यानंतर मग मी जनतांचा जो कोड होता त्याचे सुद्धा लेटर लिहून घेतलेला आहे. तर त्यानुसार असं आलेलं आहे. वीचं काय आहे, 22 आहे. आणि त्याखालीच मी त्याचा कोड लिहिलाय जो की आहे डब्ल्यू, म्हणजे एक नी वाढ होणार आहे. आणि इथे एचं सी आहे म्हणजे 2 नी वाढ होत आहे, आणि इथे आहे आरचं ते 3 नी वाढ होत आहे. अशा ती ही सिरीज आहे ना वाढत चाललेली आहे. जसं इथे 8 लेटर आहे, तर 8 मध्ये इथे 8 वाढत चाललेलं आहे. तर आपल्याला हाच आता आपण इथे जे वाढत चाललेलं आहे ना त्याचवरून आपल्याला कोलकाताचं काढायचं आहे. तर सर्वात आधी मी काय करेन, कोलकाताचे पूर्ण लेटर्सचे जे नंबर आहे ते लिहून घेईन. जे आहेत केचं 11, ओचं 15, एलचं 12, केचं 11, वनचं ए, टीचं 20 आणि परत वनचं आहे. आता यामध्ये मी एक 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 वाढवत जाईल. 11 मध्ये मी एक वाढेन, 12 म्हणजे येईल एल. त्यानंतर 15 मध्ये मी 2 वाढवेल, त्याचं येणार क्यू. आणि एल मध्ये मी परत 3 वाढवेल, त्याचं येईल 15 जे आहे ओ. आणि 11 मध्ये मी 4 वाढवेल, त्याचं येईल ओ. आणि A1 मध्ये 5 एफ येईल त्याचं. आणि त्यानंतर झेड आणि एच. त्यामुळे असं कोड आपल्याला मिळवायचं आणि आपलं उत्तर काय असणार आहे, LQOOFZH. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागते. थोडी प्रॅक्टिस करा, कारण हे थोडे मोठे क्वेश्चन्स आहे आणि कोड वगैरे करायला थोडा वेळ लागते. ठीक आहे. त्यामुळे हे प्रॅक्टिस केलेलं तुम्हाला आरामात येऊन जाईल. आणि आता जरा थोडा वेळच आहे, 2 महिने त्या पेपरला. तर रिझनिंगचं कसं असतं ना टॉपिक, यात पैकीचे पैकी आपल्याला गुण मिळवता येतात जर का तुमची छान प्रॅक्टिस झाली असेल किंवा तुम्हाला प्रश्न समजत असतील तर. त्यामुळे ना थोडं हे करा. आणि सेटमध्ये कसं असतं, एका तासाला एक पेपर असतो, त्यामुळे मी हे जे म्हटलं ऑप्शन्सचं तुम्हाला जे म्हटलं, तर पहिल्यांदा तर सगळ्यांचं काढावंच लागतं, पण जर का शेवटचे ऑप्शन सगळ्यांचे वेगळे असेल तर तुमचा वेळ पण वाचतो आणि तुमचं उत्तर पण बरोबर निघू शकते. त्यामुळे थोडं माइंडला हे करून प्रॅक्टिस करा छान, जेणेकरून तुम्हाला यामध्ये कमी वेळ लागेल आणि उत्तर पण तुमचं बरोबर येईल. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर असणार आहे डी असणार आहे. आता परत नंबर सिरीज आणि पुष्कळ नंबर सिरीज आणि लेटर सिरीज त्यांचा फेवरेट आहे, त्यामुळे एक एक तर दोन्ही असतातच, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. अं, आणि थोडं हार्ड आता लेवल वाढवत आहे, त्यामुळे हे जर का बेसिक तुम्हाला आलं तर तुम्हाला ते पण येऊन जाईल. आता बघा, मी ही नंबर सिरीज पाहते, आता मला माझ्या डोक्यात काय येते, आधी तुमच्या डोक्यात पण असंच यायला पाहिजे, त्यामुळे सांगते की माझ्या डोक्यात काय येतं. तर मी आधी नोटीस करेल की ही नंबर सिरीज मध्ये वाढत आहे, म्हणजे वाढतच आहे ना आपल्याला काहीतरी इथे वाढताना दिसतं, कमी होत नाहीये. लेटर्स नंबर्स मध्ये वाढ सुरू आहे. इथे कितीची वाढ आहे, 5. असं मी आधीच हे करेन. आणि कोणती नंबर सिरीज झाली तर आधी वाढते आहे की कमी होत आहे ते तुम्हाला हे करावं लागेल, त्यानंतरच प्लस मायनस करता करता तुम्हाला ते उत्तर येणार आहे. तर मग आता आपण इथे बघणार आहोत किती कितीची वाढ होत आहे. इथे 6-15 मध्ये 9ची वाढ होत आहे. कितीची होत आहे, 9ची. त्यानंतर 15-28 मध्ये 13ची होत आहे. आणि इथे होत आहे 17ची. ठीक आहे. आता आपल्याला या थ्रू तर मिळणार नाही, यामध्ये पुन्हा करावं लागेल थर्ड सिरीज. आता यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 4चा डिफरन्स आहे. यामध्ये पण 4चा असणार आहे आणि यामध्ये पण 4चा असणार आहे. म्हणजे आपल्याला आता कन्फर्म झालंय की 4 इथे आपल्याला ऍड करावं लागेल. 17मध्ये 4 मिळवले तर किती येतात, 21. आणि हे 21 आपल्याला कुठे मिळवावं लागेल, 45 मध्ये मिळवावं लागेल. 45 मध्ये आपण 21 मिळवले तर किती होईल आपलं उत्तर, 66. किती होईल, 66. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 66 असणार आहे. अशा सोप्या पद्धतीने पण आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता बघा, इथे मी आता सॉल्व्ह करून दिलेलं आहे. हे बघा, 1 दिलेलं आहे आपल्याला. यामधला आपण 5 हे केलं तर 6 येतात. 6 मध्ये 4 मिळवले तर 15. आणि यामध्ये असं ते सिरीज वाढत जाते. आता ही सिरीज काढली, त्यानंतर आपण ही काढली, 4चा डिफरन्स आला, त्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर हे काय असते, आता आपण कसं केलं, आपलं इथपर्यंत आलेलं आहे 17 पर्यंत. 17 मध्ये आपल्याला 4 मिळवावं लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला आलं 21. आणि हे 45 आपल्याला 21 मध्ये मिळावं लागले आणि त्यामध्ये आल्यानंतर आपल्याला 66. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला उत्तर करावं लागतं. आपलं उत्तर आहे 66.
त्यानंतर इथं परत आता लेटर सिरीज आलेली आहे आणि ही लेटर सिरीज मी तुम्हाला आत्ता सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की कसं हे करायचं. तर कसं असतं आणि यानंतर या आपण व्हिडिओमध्ये नेहमी हे करत असतो की जेवढे मी प्रश्न घेतले 17 घेतले त्या तुम्हाला त्यापैकी किती उत्तरे आलेली आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवता. ते नक्कीच कळवा या व्हिडिओ नंतर सुद्धा आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स तुम्हाला समजत आहे की नाही ते सुद्धा सांगा. आता या सिरीजमध्ये ए डी म्हणजे पहिल्याचं रिलेशन पहिल्यासोबत असणार आहे, मिडलवाले टर्मचं मिडल टर्मशी असणार आहे आणि शेवटचं याचं शेवटी असणार आहे. त्यामुळे ते ते तुम्ही लक्षात ठेवा यानंतर. आणि लेटर सिरीज पाठ करून घ्या. इथे सगळे ऑप्शन्स वेगवेगळे आहेत त्यामुळे आपल्याला जर का एक पण आपलं स्टार्टिंगचं हे आलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. पूर्ण काढायची काही गरज नाही, पेपरमध्ये विचार करायचं झालं असतं. बघा, ही जी लेटर सिरीज आहे आधी पूर्ण लेटर लिहून घ्यायचे, त्यानंतर त्याचे जे नंबर्स आहेत ते लिहून घ्यायचे जेणेकरून आपल्याला सोयीस्कर होईल. आता बघा 1 4 8 आणि 13. आता ठीक आहे, यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 3चा डिफरन्स आहे. यामध्ये 4चा डिफरन्स आहे आणि इथे आहे 5चा डिफरन्स. ठीक आहे, आता इथे किती येणार आहे? इथे येणार आहे 6चा डिफरन्स येणार बघा, कारण इथे 3चा डिफरन्स आहे, इथे 4चा डिफरन्स आहे आणि इथे आहे 5चा. इथे नक्कीच 6चा डिफरन्स असणार आहे. 6 13 मध्ये 6 मिळवले 13 19. ठीक आहे, एस असणार आहे. आता ऑप्शन मध्ये एस एकच आहे त्यामुळे आपलं उत्तर तर पटकनच आलाय. पण या व्यतिरिक्त तर कसं काढायचं? बाकीचे कधी सारखं सेम निघाले तर कसं काढायचं ते आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे. तर 2 7 13 20 ते असं काढायचं. मग इथे बघा 2 ला आहे बी, 3 4 5 7 आलेला आहे ना, 7 म्हणजे चार चार मध्ये सोडलेले आहेत. त्यानंतर आहे 13. इथे बघा, इथे 5 आले, इथे 5 ऍड, इथे 4, इथे 5 ऍड झालेले आहेत. त्यानंतर 13 मध्ये 13 नंतर 20 आलेले आहे. 3 20 6 मध्ये सोडलेले आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला 7 सोडावे लागेल. 20 पासून मोजायचं, मग 3 6 7 सोडलं तर आपल्याला उत्तर काय आलेलं? बी आलेलं आहे, म्हणजे SBL. आता शेवटच्या 4 11 19 2. आता 4 किती आहे? डी आहे 4 11 3 6 हा 11 के, म्हणजे किती? 3 6चा डिफरन्स आलेला. ठीक आहे, त्यानंतर के नंतर आलेला एस. 4 5 6 7 8, म्हणजे किती के पासून मोजलं आपण तर 2 4 6 7चं हे आलेलं, म्हणजे 8व्या वेळेला घेतलं आहे. त्यानंतर एस नंतर आले हे आहे बी. 3 6 7 8 9, 9व्या याला घेतलं. तर आता आपलं आपलं उत्तर काय असणार आहे? 3 6 7 8 10, 10व्याला आपल्याला घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. लेटर सिरीज पाठ करा, अपोजिट वर्ड पाठ करा, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे एका सेकंदात की हे अपोजिट वर्डचं क्वेश्चन आहे, हे याचं क्वेश्चन आहे, किंवा ABD HM हे सगळं झालं की लेटर सिरीज तुम्हाला पटपट लिहिता आली पाहिजे. कारण ही सिरीज तुम्हाला तर बिना पाहताच लिहावं लागेल पेपरमध्ये, तर रफ वर्कमध्ये. त्यामुळे हे सिरीजचं पाठ करावीच लागेल आणि रफ वर्क पण मिळते आणि असते पेपरमध्ये. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे SBL. आज मी जास्त भर याच याच्यावर कोडिंगवर दिलेलं आहे, कारण कोडिंग महत्वाचेच आहे, ते प्रश्न विचारले जातात सेटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर कोवॅलंटचं दिलेलं आहे कोड, आणि कोवॅलंटचं कोड दिलेलं आहे. तर आधी तुम्हाला कोवॅलंटचं कोड काढावं लागेल, त्यानंतर मग तुम्ही त्याचं जे कोड दिलेलं आहे त्याचा नंबर लिहून घ्या आधी, त्यानंतरच. एक मिनिट. तर आधी आपल्याला कोवॅलंटचं कोड लिहून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर त्याचे नंबर्स लिहून घ्यावे लागणार आहेत, जेणेकरून आपल्याला ते सोयीस्कर जाईल. त्यानंतर मग यामध्ये जो कोवॅलंट आणि या कोडमध्ये जो रिलेशन निघेल तोच रिलेशन आपल्याला इलेफंटमध्ये वापरायचा आहे आणि त्याचा कोड काढायचा. ठीक आहे, इथे 2 क्यूचे कोड असणार आहेत, त्यामुळे जर का पहिला वर्ड काढला तर आपल्याला क्यू जर का आला तर आपल्याला परत काढावं लागेल, आणि नसेल तर मग चांगलंच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे मी काढून दिलेलं आहे. बघा कोवॅलंटचे जे आहे ना, आधी मी सगळ्यांचं कोवॅलंटचं ते 1 लेटर काढून घेतलेलं आहे, जे की आहे 3 15 22 1 12 ई
14 आणि याचं सगळं काढून घेतलं. त्यानंतर त्यांनी दिलेला कोड खाली लिहिला आणि त्यांचं पण नंबर्स लिहिला, जेणेकरून आपल्याला इथे काय डिफरन्स आहे ते काढायला बघ. इथे काय डिफरन्स आहे मला मग ते त्यानंतर समजलं की इथे बघा, इथे -1 होते आहे. इ- नाही नाही, इथे -1 नाही होते. आता जर का मी बघितलं असं पहिल्यांदा की आता आपण असंच लावतो ना डोकं, की खालचं पहिल्याचं रिलेशन पहिल्याला असेल, दुसऱ्याचं रिलेशन दुसऱ्याला असेल, तर पुष्कळ वेळा ते नसते पण आणि पुष्कळ वेळा ते असते पण. आता आपण इथे जर का पाहिलं तर पहिल्याचं रिलेशन ठीक आहे, पहिला आपल्याला -1 करता येईल, पण इथे 15 आणि 23 मध्ये भरपूर डिफरन्स आहे. 15 कुठे, 23 कुठे, त्यामुळे हे रिलेशन येणार नाही. तर मग रिलेशन कोणतं येईल? हो की नाही? तर इथे रिलेशन कोणतं आहे? कधी कधी रिलेशन असं ऑपोजिट पण असतं. ठीक आहे. कधी कधी रिलेशन हे सरळ सरळ पण असतं, म्हणजे लेटर टू लेटर. कधी, आता इथे कोणतं आहे, इथे फर्स्टला चौथ्याशी रिलेट केलेलं आहे आणि चौथ्याला फर्स्टशी रिलेटेड केला. त्यानंतर दुसऱ्याला तिसऱ्याशी रिलेटेड केला आहे आणि तिसऱ्याला दुसऱ्याशी केला यामध्ये. ठीक आहे. आणि अशी सिरीज तुम्हाला येईल भरपूर सॉल्व्ह करताना. ठीक आहे. त्यामुळे इथे पण आपल्याला जी इलिफंटचं दिलेलं आहे तिथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. आणि याने 4-4चं डिवायडेशन करून ते तसं केलेलं आहे. इथे पण चौथ्याला जे चौथा आहे त्याला शेवटच्या सोबत केला आहे आणि शेवटचा आहे त्याला चौथ्याशी केला आहे. आणि पाचवा जो आहे तो 6व्याशी आणि 6वा जो आहे 5व्याशी. ठीक आहे. अशामुळे आपल्याला हे उत्तर आलेलं आहे. आता इलिफंटचं आपण बघूया. इलिफंटचं काय आहे? इलिफंटचं आहे 5 नंबर, एलचा आहे 12, ईचा आहे 5, पीचा आहे 16. आता आपल्याला 5चं हे करायचं आहे. हा, 5 मध्ये काय करायचं? एक इथे वाढलाय ना, एक वाढलाय इथे बघा. आणि इथे पण एक वाढलाय, म्हणजे सिरीज मध्ये सगळीकडे एक वाढते आहे. 15 मध्ये 16 एक वाढलं, 22 मध्ये एक 23 वाढलं, त्याच्यामुळे एक वाढते आहे सगळ्या सिरीज मध्ये. जरी ते पहिला रिलेशन यांनी चौथ्या सोबत लावलं असेल तरी पण, आणि चौथ्याचं पहिल्या सोबत, तर म्हणजे एक वाढते आहे. त्यामुळे 5चं 6 झालं, जे की आहे एफ. आणि 16चं झालं क्यू, जे की आहे 17. त्यानंतर झालं एलचं एम आणि ईचं झालं एफ. तसंच आता एचचं होईल आय, टीचं होईल यू, एचं होईल बी आणि एनचं होईल ओ. आणि ठीक आहे, त्याच्यामुळे आपला असा कोड येणार आहे QFMFUOBI. आणि हे आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळे तुम्ही असं करा. आणि नेमकं कधी कधी आपलं पहिल्या लेटरचे रिलेशन नाही येत पहिल्यासोबत, किंवा नेमकं तसं जुळत नाही, तर तेव्हा असं डोकं लावायला पाहिजे की अपोजिट आहे का, किंवा पहिल्याचं चौथ्यासोबत किंवा पहिल्याचं तिसऱ्यासोबत. आणि हे कशामुळे आपल्याला सोयीस्कर जाते, जेव्हा आपण लेटरवर नेहमी नंबर्स लिहितो तेव्हा सोयीस्कर जाते. तेव्हा बघा, जर का मी हे 4च बघितलं तर मला समजून येतं की एकतर काहीतरी रिलेशन, म्हणजे हे जवळ जवळचे आहे ना, 3 4 आणि 1 2, त्या काहीतरी रिलेशन आहे असं मला म्हणजे हे येत आहे. आता इथे मला वाटलं होतं की इथे इथे काही असू शकते, पण हे मधले जे टर्म्स आहे ना त्यामध्ये जास्त डिफरन्स आहे, त्यामुळे ते येणार नाही. तर तसं डोकं लावायचं आपण. ठीक आहे. आणि आपलं उत्तर काढायचं. आपलं उत्तर असणार आहे सी असणार आहे. आता बघ, मी सांगितलं होतं क्यू क्यू असणार आहे, तर त्यामुळे पहिला वर्ड तर आपण केला, पण शेवटचं जर का आपण नंतर, म्हणजे की पहिल्यानंतर केलं तर आपल्याला लवकर उत्तर मिळते. हे पूर्ण मधनं काढायची पण काही गरज नाही राहत. हो की नाही? पण आजकाल कन्फ्युजन करायला ऑप्शन्स देतात कन्फ्युज करायला, त्यामुळे ते थोडं बघूनच करायचं. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला नंबर सिरीज मधलं मिसिंग टर्म बघायचं आहे. तर इथे मी आधीच इथे सांगितलं होतं, पहिल्याचं रिलेशन पहिल्याला असणार आहे, दुसऱ्याचं पहिल्याचं पहिल्याला, मिडल टर्म आणि शेवटी हे. ऑप्शन सगळे वेगवेगळे आहेत, त्यामुळे पहिलाच जर का हे आलं तर आपलं उत्तर निघून जाईल. ठीक आहे. आणि काय कराल मग, हे असं दिसलं सिरीजचं काय कराल, आधी लेटर लिहून नंबर लिहून घ्यायचे सगळ्याचे. ठीक आहे. त्यानंतर समोरची स्टेप करायची. आता क्यूचं 17, पीचं 16, ओचं 15. ठीक आहे. पण आता मला पहिल्या याच्यासोबत काढायचं आहे ना, पहिला. तर क्यूचं एन, एनचं के. ठीक आहे. तर यामध्ये कितीचा डिफरन्स असणार आहे? यामध्ये 3चा डिफरन्स आहे आणि यामध्ये पण 3चा डिफरन्स आहे. तर मग 11 मध्ये, आणि इथे काय होतं, कमी कमी होत आहे. तुम्ही हे नोटीस केलं का? क्यू नंतर एन आलेला आहे, एन नंतर के आलेला आहे, म्हणजे ते उलटी चालली आहे सिरीज. एबीसीडी जशी एबीसीडी टू झेड येते तशी नाही आहे ती, ती झेड पासून उलटी चालली आहे. त्यामुळे के नंतर काय येणार? 3चा डिफरन्स आहे, तर के नंतर येईल 8, म्हणजे जे के आहे एच. ठीक आहे. त्यानंतर पी नंतर एम. यामध्ये पण 3चा डिफरन्स आहे, यामध्ये पण 3चा डिफरन्स आहे. तर जे आहे शेवटी, जे मध्ये 3चा डिफरन्स आला तर काय येईल? 7, जे की आहे जी. आणि शेवटचं कोणतं आहे? ओ. यामध्ये पण 3चा डिफरन्स असणार आहे, तर 9 आलेल्या 9 वर आहे आय, 3चा डिफरन्स आहे 6, म्हणजे आहे आपलं उत्तर एफ. आपलं उत्तर काय आहे? HGF.
ठीक आहे. त्यामुळे हे तुम्ही नक्कीच पाठ करून घ्या. आणि तुम्हाला कोणत्या वर्डच्या कोणत्या लेटरच्या याच्यात कोणतं नंबर आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, लगेच लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे हे तुम्ही नक्की पाठ करा. आपलं उत्तर SGF असणार आहे. हा, आता हे नेक्स्ट टर्म आहे, हे नवीन क्वेश्चन आहे. दट आपल्याला नेक्स्ट टर्मच बघायची आहे, पण हे अशा प्रकारचं आहे. तर इथं काय भिण्याचं कारण नाही. यामध्ये खूपदा विषम संख्या देण्यात येतात किंवा समसंख्या देण्यात येतात, कधी क्यूब देतात, कधी स्क्वेअर देतात. यामध्ये जास्त हे नाही, आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे ही गोष्ट. त्यानंतर 1 3 आता हे विषम संख्या दिली आहे आणि इथे पण 3 5 7 दिलेला आहे. तर हे आपल्याला लगेच समजून येते की 1 5 7 मध्ये 2चा डिफरन्स आहे म्हणजे 9 येईल, आणि 1 3 5 मध्ये 2चा डिफरन्स आहे म्हणजे 7 येईल. आता पण याच्यामध्ये चारही ऑप्शन मध्ये 7 आणि 9 आहे. त्यामुळे आपल्याला जर का जर का मिडल टर्म काढला असता तर आपला वेळ वाचला असता. ठीक आहे. तर आता आपला वेळ वाचायसाठी आपल्याला हे पाहिजे राहतं की लेटर सिरीज मध्ये कितीचं हे आहे. आता ते तुम्हाला पाठ करावं लागेल. जसं की Dचं 4 आहे, Hचं 8 आहे. हे तुम्हाला काय करावं लागेल, पाठ करावं लागेल. बघा. हम्म. आता तुम्हाला बघून घ्या. Dचं काय आहे, 4 आहे Dचं. Hचं आहे 8 आणि Lचं आहे 12. त्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 4चा डिफरन्स आहे प्रत्येकी याच्यात. तर मग यामध्ये 1 2 3 4 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, P 16. आता 7 9 तर सगळ्याच याच्यात होतात. तर आपण मग मिडल टर्म आधी काढला असता तर आपल्याला ते सोयीस्कर गेलं असतं आणि आपण लवकर सॉल्व्ह केला असता. आणि पेपरमध्ये कसं 1 तास असतो पेपर 1ला, तर त्यामुळे हे सोयीस्कर जातं. त्यामुळे हे असं तुम्ही अशी प्रॅक्टिस करा आणि असे ट्रिक लावा MCQ चे ऑप्शन्स पाहून. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे 7 P 9. आणि हा पण एक प्रकार आहे लेटर सिरीजचा जो आजकाल येतोय. ठीक आहे. आणि सगळे PYQ आहे, त्यामुळे तुम्ही हे जास्त वेगळं विचार नको करा आणि PYQ सॉल्व्ह करत राहा. 7 P 9 आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर परत आपण आता क्रेडिटचं दिलेलं आहे आपल्याला, त्यानंतर त्याचा कोड दिलेला आहे. तर काय करणार, आधी तुम्ही क्रेडिट लिहून घ्या, त्याचे नंबर्स लिहून घ्या, त्यानंतर कोड लिहा आणि त्याचे नंबर लिहा. त्यानंतरच डोकं लावा की इथे कोणतं रिलेशन असणार आहे. त्यानंतर मग त्यामध्ये जे रिलेशन आपल्याला मिळेल तेच आपण डेबिटमध्ये लावूया. तर इथे चारही ऑप्शन फक्त मला असं समजलं की स्टार्टिंगला Fच असणार आहे आणि एंडिंगला कदाचित V असणार आहे, पण आपल्याला एंडिंगला काढावंच लागते, कारण कधी G पण राहिला तर आपण हे करू. पहिला तर F आहे, त्यामुळे पहिला काढायची गरज नाही, पण शेवटीचे जे आहे ते काढूयात, जेणेकरून G आलं तर आपण पटकन टिक करू शकतो. पण V आलं तर त्यानंतर मग असं मधले टर्म्स पाहिजे जेणेकरून ते सेम नसणार आहेत. म्हणजे दुसरा टर्म जो आहे ना तो सेम नाहीये, आणि इथे तिसरा टर्म 2 याच्या सेम आहे आणि चौथा टर्म इथे 2 याच्या सेम आहे, त्यामुळे आपला वेळ जाईल. त्यामुळे आपण दुसरं टर्म आधी करूया. पहिला तर ऑलमोस्ट F आहे, त्यामुळे ते शेवटचा आणि दुसरा करूया. आता बघा इथे काय झालेलं आहे. आधी तुम्ही क्रेडिट लिहून घेतलं, क्रेडिट लिहून घ्या, त्यानंतर कोड जे दिलाय तो लिहून घ्या आणि त्यानंतर त्याचे नंबर्स लिहून घ्या. आता हे जे लिहिताना मला समजलं आहे की इथे 2चा डिफरन्स आहे. सी मध्ये आलाय +2 झालेला आहे, मग आर मध्ये 16 आले आहे, मग म्हणजे -2 झालेला आहे. असं पण होतं कधी प्लस मायनस केला जातं किंवा स्क्वेअर केलं जातं किंवा स्क्वेअर स्क्वेअर क्यूब केलं जातं. असं पुष्कळ असं होतं इथे. ठीक आहे. त्यामुळे हे भरपूर वेळा केलं जातं, त्यामुळे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला समजेल. आता इथे +2 केलेला आहे, मध्ये 2 वाढवले G, -2 केलेला आहे डी मध्ये, -2 केलं B, त्यानंतर IK आणि नंतर हे. तर सेम आपल्याला रिलेशन इथे सुद्धा लागणार आहे. तर डी मध्ये आपण पहिले +2 करू, तर डी मध्ये +2 करू तर काय येईल F. त्यानंतर ई मध्ये -2 करायचं, ई मध्ये काय करायचं -2, त्यामुळे काय येईल C3. त्यानंतर बी मध्ये परत +2 करायचं आहे म्हणजे येईल डी. त्यानंतर आय मध्ये -2 करायचं, आय मध्ये -2 करून G. त्यानंतर 20 मध्ये +2 करायचं जे आहे 22 आणि ते आहे V. आपलं उत्तर काय येणार आहे FCDV. तर मी आता सांगितलं तुम्हाला, पहिला वर्ड घेतला F तर कॉमनच आहे, शेवटचा V आलेला आहे. आता तुम्ही नंतर काय कराल तर ऑप्शन्स पाहून मग दुसरा, जेणेकरून आपल्याला लवकर काढता येईल. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर आहे C. आता परत सिरीज दिलेली आहे, यामध्ये आपल्याला आता 3 हे दिले, चौथा ब्लँक दिला आणि पाचवा आपल्याला काढायचा आहे. तर बी मी तुम्हाला सांगितलं तर पहिला वर्ड पहिल्याशीच रिलेटेड असणार आहे यामध्ये. आणि ऑप्शन्स बघितले तर ऑप्शन्स मध्ये 2 चे ऑप्शन्स आहे आणि त्यानंतर एक U आणि W चे ऑप्शन आहे. तर आता BYE, त्यानंतर काय, त्यानंतर मग HIG. ठीक आहे. आता आधी नंबर्स लिहून घ्या, आधी सिरीज लिहून घ्या, त्यानंतर लिहून घ्या नंबर्स, कशा प्रकारे ते आलेलं आहे.
बीई आलेला आहे, 3 वाढलेला आहे. एच आले 3 वाढले आहे, पण वाय आणि व्ही जे आहे त्यामध्ये 3 वाढलेले नाही, त्यामध्ये मायनस झालेले आहे. तर मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं आता की असं पण असू शकते. जेव्हा आपण असं करतो तेव्हा एक तर आपण सगळं त्यांचं पाठ पाहिजे की किती नंबरवरती आलेलं आहे, त्यानंतरच आपल्याला ते उत्तर मिळेल. आणि पहिल्याचं रिलेशन पहिल्याशीच असणार आहे. ठीक आहे आपलं. हं. तर ई BEH ओके. आणि नंतर वाय, हा तर इथे कसं असणार आहे, यांचं जे रिलेशन आहे ना BCA, हे एक मिनिट, हे BCAचं रिलेशन नाही का, यामध्ये वेगळं दिलं आहे. BCA जे आपल्याला सिरीज दिली आहे ती EFD रिलेटेड आहे, आणि YZ जी आहे ना ती या चौथ्याशी रिलेटेड असणार आहे. म्हणजेच BCAचं जे आहे ना हे या टर्मशी रिलेटेड आहे, आणि ही टर्म आहे ना ही याच्याशी रिलेटेड असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला आता थोडंसं ते बघावं लागणार आहे. जसं बी आहे 2 आणि ई आहे 5, तर तसं त्यांच्यामध्ये 3चा डिफरन्स असणार आहे. तसं सी आणि एफ मध्ये पण 3चा डिफरन्स असणार आहे. ठीक आहे. तसं ए आणि डी मध्ये पण 3चा डिफरन्स असणार आहे. पण कधी कधी असंच, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, मी आता नॉर्मल आपली जी सिरीज असते तशी घेतली की पहिल्याचा टर्म पहिल्याला, पहिल्याचा टर्म पहिल्याला. पण हे नसणार आहे या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये काहीतरी वेगळं आहे की पहिला जो टर्म आहे हे 5 टर्म दिलेला आहे आपल्याला, चौथा टर्म आपल्याला काढायचा आहे. तर पहिला टर्म हा थर्डशी रिलेटेड आहे आणि सेकंड टर्म हा फोर्थशी रिलेटेड आहे. त्यामुळे ही पण टेक्निक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघून घेऊया. बघा, BCA, BE रिलेटेड 3, CFAD. ठीक आहे. त्यानंतर जे आहे हा EFD आहे ना, हे HIG रिलेटेड आहे. म्हणजे +3 +3 +3. आता आपल्याला दुसरं जे आहे ना ते तसंच करायचं आहे. आता आपण +3 करायचं की -3 करायचं ते आता सिरीजवर पाहून डिपेंड राहते, पण इथे मायनस केलेलं आहे 3, जेणेकरून आपलं काय येईल, उत्तर येईल. आता बघा, ऑप्शन्स बघितले, जर का प्लस केलं आपण, वाय मध्ये प्लस केलं, इथे लेटर नाही लिहिले, वाय मध्ये प्लस केलं जर का आपण, इथून बघूया, वाय मध्ये आपण प्लस केलं, +3 केलं तर बी येत आहे. आणि बीचं ऑप्शन्स आपल्याकडे कुठेच नाही. ऑप्शनमध्ये बी कुठेच नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये बी नाही आहे, त्याच्यामुळे हे प्लस होत नाही आहे हे आपल्याला समजलं आहे. मग काय होत आहे, तर मायनस होत आहे. मायनस होत आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, वाय मध्ये तुम्ही 3 मायनस करा, व्ही येईल. झेड मध्ये 3 मायनस करा, डब्ल्यू येईल. आणि एक्स मध्ये 3 मायनस करा तर काय येईल, यू येईल. त्यामुळे आपलं रिलेशन दुसऱ्या लेटर्स रिलेशन चौथ्या लेटर्सची असणार आहे. आणि आपल्याला अशा प्रकारे हे करायला लागणार आहे. आता जर का इथे बी असतं तर आपल्याला आरामात आपल्याला +3 करून आपलं उत्तर मिळालं असतं. पण ऑप्शन्समध्ये बीच नाहीये, त्यामुळे आपल्याला व्ही कसं आलं, तर -3 करून पाहायचं, किंवा जे हे टर्म्स असतात त्याच्यामध्ये मायनस प्लस करून पाहायचं, जेणेकरून आपल्याला उत्तर मिळेल. तर आपलं उत्तर काय असणार आहे, VWU असणार आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला? पहिल्याचं रिलेशन तिसऱ्या याच्याशी आहे, दुसऱ्याचं चौथ्याशी आहे, आणि तिसऱ्याचं पाचव्याशी आहे. असं म्हणजे सम विषम विषम करत आहेत मिसिंग लेटरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर सिरीज दिलेली आहे. ही सिरीज बघितला तर तुम्हाला काय लक्षात येतं, काय असणार आहे या सिरीजमध्ये? 196, 384, 736. मी तुम्हाला याआधी म्हटलं होतं की स्क्वेअर आणि क्यूब पार्ट करा, त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल. तर ही सिरीज स्क्वेअरची असणार आहे. बघा, इथे काय असणार आहे, 196 दिलेलं आहे, 384 दिलेलं आहे. तर इथे काय दिलेलं आहे, तर काय कसं करायचं आहे बघा. 196 दिलेला आहे, 384 दिलेला आहे, तर याच्यामधलं आपल्याला रिलेशन काढायचं आहे, त्यानंतर आपल्याला येईल उत्तर. तर 196, आता हे पण भरपूर महत्वाचं आहे. 196 मध्ये यांनी 2 मिळवले, इंटू केलेला आहे, त्यानंतर 2चा क्यूब केलेला आहे, मायनस केला आहे 2चा क्यूब. आता आपण करून पाहूया. 196 इंटू 2 केलं तर किती येतात, 196 इंटू 2 केले तर येतात 392. काय येतात, 392. आणि 2चा क्यूब किती आहे, 8. 392 -8, 384 आलं आपलं उत्तर. 384 आलं. ठीक आहे. त्यामुळे तशीच सिरीज सुरू ठेवलेली आहे. मग 384 इंटू 2 केलेलं आहे, जे की येतं 768. आणि त्यामध्ये मायनस किती केले आहे, 2चा 5 टाइम्स केलेला आहे. काय केलं आहे, 2चा 5 टाइम्स केला आहे. 2चा 5 टाइम्स किती येतं मग, 32 मायनस करा 768 मधून, किती येणार, 736, जे की आपलं उत्तर इथे आहे. आता तसंच करायचं म्हणजे आपल्याला काय समजलंय, इथे जे क्यूब केलं होतं इथे 5 केलं, म्हणजे यामध्ये 2 2 नी वाढत आहे. ठीक आहे. तर मग
दोनचं पण आपल्याला 7 वेळा करून त्याचं हे करावं लागेल. दोनचं 7 वेळा किती येणार? 128. तर 736, नाही, हां, 736 जे आहे त्याला × 2 करा, म्हणजे की आहे 1472, आणि याच्यामध्ये मायनस करावं लागेल 128. किती करावं लागेल? 128. आणि आपलं उत्तर काय असणार आहे? 1344 असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे पण सिरीज येतात. × 2 करायची, × 1 करायचं, मग मायनस करायचं क्यूब, किंवा स्क्वेअर मायनस करायचे असं, किंवा प्लस करायचं, हे सगळं येतं. ठीक आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्ही प्रॅक्टिस छान करा यामध्ये. हे ऑप्शन्स एकदा मला बघू द्या. 200, ओके. तर यांनी काय केलं या, ते दुसरी टेक्निक आहे ही वाली. ही पहिली टेक्निक होती. यामध्ये यांनी काय केलं, 100 कॉमन घेतल्या सगळ्यामध्ये, आणि 2, 4, 8, 16 हे काय आहेत? 2चे मल्टिपल आहेत, त्यामुळे त्यांनी असं वाढवलं आहे. तर 2, 4, 6, आणि इथे जे आहेत ना 4, 16, 16, हे आपण हे घेतलेलं आहे. 4चं, 4, 4, 4चं डिफरन्स इंटू घेतलेला आहे. त्यांनी 100 आणि 200 केले, त्यानंतर त्यांनी 4 हे मायनस केले आहेत. तर ही पण सिरीज त्यांची लागू झाली. आणि 100 मध्ये इथे 4 केले, म्हणजे 400 - 16, 384. 100 मध्ये 8 इंटू केले, त्यानंतर -64 केले, 736. तर हे काय केलं, हे 4, 4नी पटीने वाढते आहे, हे 2 पटीने वाढते आहे. त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने करा, तुमचं उत्तर येणं महत्वाचं आहे. हो की नाही? ठीक आहे. आपलं उत्तर काय? 1344 असणार आहे. 1344. त्यानंतर हा हा प्रश्न महत्वाचा आहे. हे जे असे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत, ते हे आपल्याला आता या शब्दावरून एक मिनिंगफुल अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. आणि या चौघांमधून कोणता अर्थपूर्ण शब्द नाही आहे किंवा त्याच्याशी रिलेट करत नाही, 4 दिलेले आहेत, ते या एकमेकांशी रिलेट करत नसेल तर तो वेगळा विचित्र शब्द आपल्याला शोधायचा आहे. सांगा बघू काय असणार आहे. हे वाचून आपल्याला काय वाटतं, काय असणार आहे? हे विंटर असणार आहे. हा क्लाउड असणार आहे. हे स्प्रिंग. आणि हे तर मला माहिती नाही. हे 3 तर मी ओळखले, म्हणजे हे विंटर वगैरे हे आपल्याला असणार आहे. तर काय सीझन्सचे नाव आहे? समर येते, विंटर, समर, स्प्रिंग. तर हे काय, हे सीझन्सचे नाव आहे. आणि क्लाउड हे मेघ, ढग, ते वेगळं आहे ना प्रकार. त्यामुळे सर्व ऋतूंच्या नावेमध्ये क्लाउड कुठून येणार? त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? विचित्र क्लाउड असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता इथे हे दिलंय, सीझन्सचे नाव दिलंय ऋतूंची. आता वेगवेगळे प्रकार करू शकतो. त्यानंतर आपलं उत्तर आहे डी असणार आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. नंतर आता ही सिरीज दिलेली आहे. तर काय म्हणतात, चूज द सेट्स नंबर सिमिलर टू द सेट. म्हणजे काय, तर इथे 31, 19 आणि 41 जे हा सेट दिलेला आहे, याच्याशी रिलेटेड कोणते आहेत यामधले 5 मधले? ठीक आहे. त्यानुसार मग ऑप्शन्स दिले आहे, आणि आपल्याला इथला आता रिलेशन शोधायचं आहे. हे जे दिलेलं आहे सेट, त्यामधलं रिलेशन या पण सेट्समध्ये आलं पाहिजे, तेव्हा ते जाऊन आपलं उत्तर काय येईल? बरोबर येईल. सिमिलर सेट म्हटलंय, डिसिमिलर नाही म्हटलंय. क्वेश्चन्स बरोबर वाचत चला. बघा इथे इथे काय आलं आहे. आधी हे सिरीज मधलं सगळं लिहून घ्या, की तुमचं काय उत्तर असणार आहे किंवा काय नसणार आहे. हा, ठीक आहे. 23, 34, 49, 29, 16, 41 दिलेलं आहे. 29, 17, 37, आणि शेवटीच आहे 23, 37, 39. आणि आपल्याला कशावरून रिलेशन करायचंय? 29, 41. ठीक आहे. तर आता इथे कोणतं रिलेशन असू शकते? आता 31, 19 म्हणजे हे वाढत आहे, मिडल टर्म मधला कमी झालं, आणि मिडल टर्म नंतर वाढलेलं आहे. तर तुम्ही काय डोकं लावेल आता याच्यामध्ये? तुम्ही काय लावाल? बघा इथे काय आहे, तर 31, 19, 41. तर यामध्ये यांनी काय केलेलं आहे? द लॉजिक इज फॉलोड इन द गिवन पेअर 9 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड सेकंड नंबर. बघा इथे काय म्हटलेलं आहे, की 9, आधी आपण बघूया. 31 + 19 किती होतात सांगा बघू. 31 + 19 होतात 50. ठीक आहे. काय होतात? 50. या 50 मधून तुम्ही 9 काढाल तर किती होईल? 41. म्हणजे आपल्याला काय मिळतंय? थर्ड टर्म मिळते आहे. याची बेरीज करून, आणि याची बेरीज जे झाली त्यामध्ये 9 मायनस करून आपल्याला काय मिळालेलं आहे? थर्ड टर्म मिळाला आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे मग आता जे आपल्याला हे दिलेलं आहे ऑप्शन्स, त्यामध्ये आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आता आपण करून पाहूयात. 27 + 29.
27 अधिक 29 किती आले? 56. आणि 56 मधून तुम्ही काढा 9. 9 मायनस केले तर 47. ठीक आहे, म्हणजे हे एचं आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 23 अधिक 34 किती आले? 57. 57 मधून आपल्याला काय करायचं? -9 करायचं. 57 मध्ये -9 केले किती आले? तुम्ही पण माझ्यासोबत करत चला. 48 आलेलं आहे. पण इथे 48 नाही आहे, इथे काय 49 आहे. ठीक आहे, त्यानंतर 29 अधिक 16 45 असणार आहे. आणि त्यातमध्ये आपल्याला 45 मध्ये -9 करायचं, जे की आहे 36. पण इथे 41 आलेला आहे. त्यानंतर 29 अधिक 17 करूयात, 46 आलेला आहे. तर आपल्याला -9 करायचं, 46 -9 जे की आहे 37. म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. आता 23 अधिक 37 करूयात, जे की आहे 60. आणि 60 -9 करूया, जे की आहे 51. पण इथे 49 दिलं, जे की हे उत्तर बरोबर नाहीये. मग इथे काय म्हणतात? सिमिलर सेट म्हणतात, जे की हे ऑप्शन्स आपण केले आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ए आणि डी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे करायचं आहे. इथे बघा मी करून दाखवलेलं आहे. इथे मराठीत मध्ये पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे असं असणार आहे. अशा पद्धतीने पण प्रश्न येतात आणि असं डोकं आपल्याला लावावं लागतं. हे सेटचाच प्रश्न असणार आहे आहे त्यामुळे नक्की प्रॅक्टिस करा. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला येईल. ठीक आहे, त्यानंतर आपलं उत्तर ए आणि डी असणार आहे. असे भरपूर क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे, आता ही सिरीज दिलेली आहे आपल्याला 4, 8, 4, 5, 7, 6, 6, 7, 6. आता आपल्याला डोकं लावायचं आहे की कुठल्या हे ते एखादी हे स्क्वेअर असणार आहे किंवा हे क्यूब असणार आहे. त्यामुळे स्क्वेअर आणि क्यूब नक्की पाठ करा. 1 ते 30 दोन्ही थोडंफार पाठच पाहिजे. ठीक आहे, आता बघा मी म्हंटल होतं तुम्हाला 22, 24, 26, 28 असं दिलेलं आहे. दिलेलं आहे. 26, 22चा आहे 484 आणि स्क्वेअर असणार आहे ते. आणि नंतर 24चं असणार आहे 576 आणि 26चा आहे 676. त्यामुळे 2-2नी वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 784 असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 784 असणार आहे. तर हे स्क्वेअरची सिरीज होती. त्यामुळे हे झालं. हे 22चं आहे, इथे 24चं आहे, इथे 26 आहे. म्हणजे 2-2नी वाढते आहे ही सिरीज. त्यामुळे आपल्याला आता समोरची काही 28चा क्यूब येणार आहे. आपला काय येणार आहे? समोर 28चा क्यूब येणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 784 येणार आहे. आणि बाकीचे जर का ऑप्शन्स आपण बघितले असते तर इथे तर कमी कमी होत आहे. 625 कमी होत आहे, 529. हे म्हणजे मला जर का मला नाही पण येत राहिलं तर मी ऑप्शन मध्ये लॉजिक असा लावेल की हे वाढती सिरीज आहे, त्यामुळे वाढती सिरीज असणार आहे तर हे पण वाढणारच आहे ना, कमी थोडी ना होणार आहे. त्यामुळे मी हे टिक करणारच नाही जर का मला येत नसेल तरी, माझा डोकं नाही लागलं तरी पण मी असं करणार आहे. हे लॉजिकचं असते पुष्कळदा. लॉजिक लावता आलं पाहिजे. रिझनिंग म्हणजे लॉजिक लावता आलं पाहिजे, सॉल्व्ह करता आलं पाहिजे, रिलेशन्स काढता आले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर हा आता सांगा बघू इथे पण, इथे काय आहे? इथे पण मी बघेन तर वाढती सिरीज असणार आहे, त्यामुळे वाढणारच आहे आपलं उत्तर. पण इथे आता हा ऑप्शन नाही, इथे तर सगळेच वाढणारी आहे. सांगा बघू काय असणार आहे? 1331 कधी तुम्ही बघितलाय का? 11चा काय आहे ते? 11चं क्यूब आहे 1331. 1331 11चं क्यूब आहे 1331. त्या मग आता मी हे ओळखलं 11चं आहे. ठीक आहे, त्यानंतर 2197 कशाचा आहे? तर 2197 कशाचा आहे? 13चा असणार आहे. 2197 म्हणजे इथे आणि 11, 13 आणि 15, 17चं घेतलेलं आहे. 15 आणि 17 म्हणजे यांनी 2-2 वाढवलेले आहे. तर 17 नंतर काय येईल? 19 येईल 17 नंतर. मग 19चं काय असणार आहे? 6859. 19चा क्यूब असणार आहे. क्यूबची गोष्ट करतोय आपण, स्क्वेअर्सची करत नाहीये. त्यामुळे क्यूब आणि स्क्वेअर दोन्ही पाठ करून चला. आपलं उत्तर काय असणार आहे? 6859 असणार आहे. आणि 8000 कशाचा आहे? 8020चा आहे क्यूब. ठीक आहे, त्यानंतर 926 कशाचा आहे? तर आता कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला सांगा की 9261 कशाचं क्यूब आहे. ठीक आहे, या व्हिडिओचा आता हा प्रश्न आहे की 9261 हा कशाचा क्यूब आहे, ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आज आपण 15 प्रश्न घेतलेले आहे. तर 15 पैकी तुम्हाला किती आले ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि आता मी सांगितलं 9261 कशाचं क्यूब आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ठीक आहे, तुम्हाला रिझनिंगचे हे व्हिडिओ समजत आहे की नाही ते सुद्धा सांगा. आणि
शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पेपर वन आणि पेपर टूची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच. आणि त्याचं उत्तर द्या, क्यूब आहे की नाही आणि 15 पैकी तुम्हाला किती आले ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.